बस ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते. अभिनंदन उदय आणि पुढच्या मॅचसाठी खूप सारे शुभेच्छा आहेत. कुठेही जाऊ नका, थोडासा आराम करा, नाश्ता वगैरे करा, जास्तीत जास्त फ्रुट्स खा आणि नक्कीच तुमची जी एनर्जी आहे सध्या रेडबुल चर्चेला आहे, हेल्थ चर्चेला आहे, त्याचा तुम्ही मारा करा, कारण की पुन्हा तुम्हाला या मैदानामध्ये खेळायचं आहे. चला फलंदाज आलेले आहेत. गोलंदाज आपण सुरू करायची आपली गोलंदाजी. कॉम बॉक्समध्ये मयूर तुमच्यासोबत जुडला गेलाय. चला बघा, क्षेत्ररक्षण लगेच लगेच लावून घ्यायचंय, कारण का आज आपला अंतिम दिवस असणार आहे आणि आपल्याला फायनलची मॅच आणि कालची देखील एक मॅच पेंडिंग राहिलेली आहे मित्रांनो, ती देखील आजच खेळवायची. त्यामुळे आम्हाला थोडं सहकार्य करायचं आहे. आपण वेळेच्या बाबतीमध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सूरज तयार होतोय वडपे पडगा संघाकडून. श्रीराम स्पॉट पडगा, तसेच दुसऱ्या बाजूला ब्लू स्टार वडपे. तीन षटकांची मॅच आहे, पॉवर प्ले नसणार आहे. चला, सर्व सामने तीन षटकांचे असणार आहे त्यानंतर, त्यामुळे कुठल्याही सामन्यामध्ये आता पॉवर प्ले आपण अलाउ करणार नाहीये. वेळ कमी आहे आणि जर चार षटकांचा सामना असला अंतिम जर 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 तो झाला तेव्हा आपण काहीतरी विचार करू. तर सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. हॅलो, राज आणि कैलास अशी सलामीची जोडी. तर गोलंदाजीसाठी तयार होतोय गोलंदाज सूरज. पाहूया सूरज याला चमकावा लागणार आहे पडग्या संघाचा हा गोलंदाज. सूरज याचा पहिला चेंडू, यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने चेंडू टाकला होता. बीट बॅट्समन, बीट विकेट किपर, डायरेक्ट हिट मात्र सुखरूप क्रीजमध्ये बॅट्समन. पंचांचा वाईटचा इशारा येतो. 1+1 WD आणि 1 अशा या दोन धावा. खराब सुरुवात इथे आपण म्हणावी लागेल सूरजाच्या माध्यमातून. आता मात्र कैलास येतोय. कैलास सामना करण्यासाठी सज्ज. खराब चेंडू, इथे मात्र फायदा घेता आलेला नाहीये त्याचा. चेंडू खेळलेला तो मिड विकेटच्या रिजनला एकदा पूर्ण दुसरी पुन्हा एकदा नो आणि या 1+2 अशा तीन धावा इथे आलेल्या आहेत. आता मात्र खराब सुरुवात म्हणावी लागेल इथे आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून. काल 4 गोलंदाज ह्यांना बीमर, सलग 2 बीमर किंवा ओव्हरमध्ये 2 बीमर टाकल्यामुळे आपल्याला बॅन करण्यात आलं होतं त्या मॅचमधून. फ्रीड असणार आहे. फ्रीडचा चेंडू पाहूया फायदा घेतोय का यावेळेस. मात्र वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल तर पकडलेला एका हातामध्ये, मात्र फ्रीडचा चेंडू होता. फ्रीड तोपर्यंत एक धाव संधी पूर्ण करून घेण्याची. धावसंख्या होते ती 6. चांगला झेल पकडलेला होता तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाने. मला वाटतं हँडिकॅप आहेत. नक्कीच त्यांच्या प्रयत्नांना दाद द्यावी लागणार आहे आपल्याला. आणि क्रिकेटला एन्जॉय करताना तिथला क्षेत्ररक्षक, हो वडा बॉल मात्र दिशा भरकटतोय. काय चेंडू होता इथे, काय टप्पा टाकला होता, मात्र थोडासा लेग साईडच्या रिजनला
पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या होते ती पुढे सरसावते 7. बघा आतापर्यंत 7 धावा केल्यात आणि त्यामध्ये 2 वाईड आणि 1 नो वरती धावा खर्च केल्यात. मात्र अवांतर धावा खूप खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज तयार सूरज. ओ यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू झेलची संधी होती आणि इथे मात्र गोलंदाज निराश. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची एज लागली होती आणि इथे मात्र झेल पकडण्यामध्ये अपयशी ठरताना यष्टीरक्षक चांगली गोलंदाजी. आता मात्र चांगला कमबॅक इथे आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज सूरज याच्या माध्यमातून. षटकातील पुढचा चेंडू लॉंग रन अप सूरज. मोठा फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या रिजनला. कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. आता दूरवरून धावून क्षेत्ररक्षण येतोय मात्र थोडीशी मिस स्पीड आणि इथे चेंडू 4 धावांसाठी जातोय चौकार. कमॉन डीजे. बघा क्रिकेटमध्ये कॉलिंग करणं खूप महत्वाचं असतं. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये ताळमेळ हा देखील खूप महत्वाचा असतो. आणि वाईड एवढा लॉंग ऑन वाईड ठेवलेला कोणत्या प्रकारची रणनीती होती इथे काही समजत नाहीये. कारण का पहिल्यांदा इतका वाईड आपण लॉंग ऑनला पाहत होतो. खूप लॉंग चेस केला होता लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने आणि स्ट्रेट देखील अगदी लॉंग ऑफच्या रिझनला होता. गोलंदाज तयार सूरज. आता मात्र क्षेत्ररक्षण चेंज केलेलं आहे पूर्णपणे. सूरज हो वेगळ्या पद्धतीचा फटका. इथे मात्र ABD याच्या अंदाजामध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय चौकार. डीजे. तर चौकारांच्या हॅट्रिकसाठी प्रतीक भोईर यांच्याकडनं पारितोषिक लागलेलं आहे. चेंडूची पूर्तता करायची. चला लगेच व्हॉलेंटियर्स. बघा आयोजक आज कृपा करून 2-3 व्हॉलेंटियर ऍडजस्ट करा बाउंड्रीवरती. कारण का आज आपल्याला सामने हे लवकरात लवकर कंप्लीट करायचे आहेत. कारण का फायनलचा अंतिम सामना हा आपल्याला स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये घ्यायचा आहे. त्यामुळे काल ज्या पद्धतीने आपण शेवटच्या क्षणापर्यंत होतो चेंडू दिसत नव्हता तशा पद्धतीची स्थिती आज यायला नकोय. चला गोलंदाज सूरज यावेळेस मात्र आता मात्र खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक केलं होतं मध्यंतरी मात्र तदनंतर कैलास याने चांगला फटका खेळून आपल्या संघाने 4 धावा काढल्या. पुन्हा एकदा यावेळेस मात्र दिशा भरकटतोय. पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय पंचांकडनं. अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या 17 वरती. आता मात्र डेंजर झोन मध्ये पहिल्याच षटकामध्ये धावा 17. 4 चेंडूंचा खेळ झालेला आतापर्यंत फक्त 2 चेंडू अजूनही शेष. पुन्हा एकदा यावेळेस टॅप केलेला चेंडू क्षेत्ररक्षण आहे पॉइंटच्या रिजनला. शॉर्ट पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे एकदा पूर्ण आणि एका धावेने संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. चौकारांच्या हॅट्रिकसाठी त्यांना पारितोषिक लागलं होतं मात्र हॅट्रिक मिस झालेली. मात्र अजूनही संधी आहे. उर्वरित 2 षटक अजूनही बाकी आहेत. चला स्पीडअप करायचंय प्लीज सूरज. आपण खूप वेळ घेतलेला पहिल्या षटकाआधी. आता मात्र राज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय. आय थिंक यस्टनच्या वरून चेंडू गेला होता. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीची धावसंख्या झाली होती. कोणत्या प्रकारचा गडी बाद नाही. धावसंख्या 18. स्पीडअप करायचा क्षेत्ररक्षण करणारा संघ. स्पीडअप करायचं आहे प्लीज. पेनल्टी ओके. टी शर्ट साठी पेनल्टी ती आपण ऍड करणार आहोत समोरील संघाच्या पुढच्या इनिंग मध्ये. 2 धावांची पेनल्टी इथे लागलेली आहे आणि आयोजन करणारा संघ असताना सुद्धा इथे पंचांनी त्यांना पॅनलाइज दिलेलं आहे.
पुढच्या इनिंगच्या पहिल्या ओव्हर नंतर आपण ती ऍड करू. वडपा संघाला पेनल्टी लागलेली आहे. नवीन गोलंदाज देवा. पाहूया देवा धावून येतोय का आपल्या संघाआडी. ओ मलिंगा, मलिंगाच्या अंदाज मध्ये आणि क्लीन बोल्ड. अतिशय सुंदर ऍक्शन. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. विशाल. पाहूया विशाल याला विशाल पराक्रम करून दाखवावा लागणार आहे. पवनपुत्र वडपे, ब्लू स्टार वडपे. गोलंदाज तयार. विशाल येतोय. चला चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती देवाच्या माध्यमातून साइडम गोलंदाज इथे पाहायला मिळतोय आपल्याला. देवा राईट आर्म ओव्हर द विकेट. मलिंगा याच्या अंदाजामध्ये यावेळेस माझा फुलटो चेंडू, चेंडू हवे त्या मिड विकेटच्या रिजनला आणि इथे मात्र सहज सोपा झेल सुटतोय. सोपा झेल इथे आपल्याला सुटताना पाहायला. क्षेत्ररक्षक होता तिथे, कुठल्याही प्रकारची मेहनत करावी लागली नसती, मात्र हातात आलेला चेंडू इथे सुटताना 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 20. 20 लॉस ऑफ 1 विकेट. टीम ब्लू स्टार वडपे. देवा हो यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर खाली राहिलेला आहे. चांगली गोलंदाजी इथे मात्र देवाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. एक जबरदस्त युवा गोलंदाज. तर या गोलंदाजाने सातत्याने प्रॅक्टिस केली, कन्सिस्टन्सी ठेवली अशाच प्रकारची, तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पडगा परिसरातील हा एक जबरदस्त गोलंदाज नक्कीच जाणला जाईल. मात्र सातत्य राखणं हे खूप गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. देवा हो वाडा बॉल, अतिशय सुंदर बॉल. फटका देखील तितका चांगला होता, मात्र फिल्डिंग देखील चांगली, थ्रो देखील चांगला. बघा एकाच चेंडूवरती अनेक गोष्टी पाहायला मिळल्या. चेंडू देखील चांगला, फटका देखील चांगला, फिल्डिंग देखील चांगली. आणि हेच तर पाहिजे असतं प्रेक्षकांना. प्रेक्षकांना नेहमी एंटरटेन करणारा संघच आवडत असतात. षटकार चौकारांची बारिश इतर प्रेक्षकांना आवडतेच, त्याचबरोबर चांगले चेंडू आणि चांगले फटके हे देखील प्रेक्षकांना आवडत असतात. देवा पुढचा चेंडू घेऊ ना. ओ पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, मात्र दिशा भरकटतोय. टप्पा जबरदस्त आहे. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. पण नक्कीच 1-2 चेंडू वाईट. पवनपुत्र वडपे आणि धामणगाव या दोन्ही संघांना विनंती असेल नेक्स्ट मॅच साठी आपण तयार राहायचंय. ओ मोठा फटका इथे आलेला आहे. चेंडू जातोय का? यस जाईल. सीमा रेषा पार येतोय षटकार. कधी कधी गोलंदाजीची स्तुती करणं देखील महागात पडू शकतो. ओ काय सुंदर गोलंदाजी करतोय. क्लीन बोल्ड. अठ्ठावीस धावा झालेले आहेत. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या तर चांगली उभारलेली आहे. ते आपण वडप्या संघाचा जर विचार केला तर जरी गडी बाद झाले असतील, मात्र 3 षटकांची मॅच आहे आणि 3 षटकांच्या मॅच मध्ये 35 प्लस या एक जबरदस्त धावा आपण नक्कीच जाणू शकतो. कारण का प्रत्येक संघाकडे 2 जबरदस्त गोलंदाज हे नक्कीच असतात. आर्यन गोलंदाजीसाठी तयार, तर नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. सूरज. चला सूरज प्लीज कॉपरेट करायचंय आपण आणि स्पीड अप करायचंय. बघा पडगा संघ आपण निर्धारित वेळेपेक्षा जास्ती वेळ घेत आहेत. प्लीज
आज आम्हाला महत्वाचे सामने खेळवायचे आहेत. गोलंदाज तयार. हो, यावेळेस मात्र स्विंग केलेला क्षेत्ररक्षक आहे. काय फिल्डिंग आहे, मात्र क्षेत्ररक्षक आला नव्हता. मात्र फिल्डिंग चांगली आहे, नक्कीच म्हणावी लागेल. चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. कारण का सोपं नसतं मित्रांनो. अचानक जर चेंडू तुमच्याकडे आला तर त्याला गॅदर करणं हे सोपं नसतं. अनेकदा क्रिकेटमध्ये आपण मैदानामध्ये जे घडतं ना, त्याला एक्सप्लेन करणं सोपं नसतं मित्रांनो. मैदानामध्ये तुम्ही असता तिथली स्थिती ही तुम्हाला फेस करावी लागली असते. धावसंख्या 30 धावा. यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावाने संघाची धावसंख्या होते ती 31. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. पुन्हा एकदा वाईटने धाव संख्या एक पुढे सरसावते 32. 32. पहिल्या षटकामध्ये 28 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा 4, 2 धावा धावून आणि 2 धावा वाईटच्या स्वरूपामध्ये. गोलंदाज तयार. आपटलेला चेंडू, फटका देखील तितकाच वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, जातोय स्ट्रेटला. क्षेत्ररक्षण चांगलं आहे, मात्र फेकी करताना थोडंसं लेट. एक धाव पूर्ण आणि त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 30. 34 या आकड्यावरती. आता मात्र धावसंख्या ह्या डेंजर झोन मध्ये जाताना, कारण का 3 षटकांचा सामना आहे मित्रांनो. आणि 3 षटकांच्या सामन्यामध्ये आपल्याला 35+ एक आपण डेंजर झोन मध्ये गेलेली धावसंख्या म्हणू शकतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागते, चेंडू जाता येतो शॉट स्क्वेअर लेगच्या रिजनला एकदम 38 सर्कलच्या आतमध्ये. एक धाव पूर्ण. धावसंख्या होते ती 35. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज येतोय तो सूरज. 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी, आणि इथून जर एक मोठा फटका आला तर चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो. हो, यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न केला होता ऑनसाइडच्या रिजनला. चेंडू जातोय पॉइंट मध्ये. एक धाव पूर्ण आणि एकच धावावरती समाधान मानावा लागतो इथे. एका धावेने धावसंख्या 36 वरती जाते. बघा, या षटकामध्ये जरी वाईटच्या स्वरूपामध्ये धावा आल्या असतील तरी कोणत्या प्रकारचा मोठा फटका इथे खेळू दिलेला नाहीये गोलंदाज आर्यनने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. फाईनलेगच्या रिझनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव सहजगत्या पूर्ण. तिसरी धावेचा कोणता प्रयत्न केला जातोय का पाहूया. तिसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण इथे. चौथीचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळायला लागत नाही. 3 धावा. सन्माननीय जयंतजी गायकवाड यांचं इथं शुभ आगमन झालेलं आहे. मी ओमकार ग्रुप आणि ब्लू स्टार ग्रुपच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. वडपे गावचे तलाठी आहेत सन्माननीय जयंतजी गायकवाड साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. या 3 धाव्याने संघाची धावसंख्या होते ती 39 वरती. अजूनही काही चेंडू शेष. येतोय का मोठा फटका? नाही. इथे चेंडू चाललाय नॉनस्टॉप बाउंड्रीच्या रिजनला. 4 धावा, चौकार. आणि पवनपुत्र वडपे, चला फक्त नाणेफेकी होईल.
जयंतजी गायकवाड आणि विनोदजी वडोलकर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस करून घेणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी होईल वेळेअभावी. आपण कोणत्याही प्रकारचा ओपिनियन आता घेणार नाही आहोत. विनोदजी वडोलकर साहेब आणि जयंतजी गायकवाड साहेबांना विनंती असेल दामणगाव संघाने नाणेफेक जिंकलेली आपला कॉल द्यायचा आहे. फक्त फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्हीआयपी डायज वरती स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच पुढच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच झालेला आहे आणि नक्कीच दामणगाव संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर इथे आता टार्गेट जो आहे भरपूर मोठा टार्गेट ठेवण्यात आलेला आहे. तब्बल 42 धावा 43 धावा बनवल्या आणि 44 धावांचं आव्हान इथे ब्लू स्टार वडपे संघाच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले आहेत. चला अजूनही मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावला गेलेला आहे. फलंदाज आलेले नाहीयेत. मोठं आव्हान आहे. 18 चेंडूमध्ये 44 धावा बनवायचे आहेत. या मुख्य व्यासपीठावर नुकतंच आपण पाहताय व्यासपीठावर उपस्थित झालेले आहे रितेश गायकवाड यांचे पिताश्री उपस्थित झालेले आहे. जयंतजी गायकवाड तलाठी आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 44 धावा बनवायचे आहेत म्हणजे पहिल्या चेंडूपासून अटॅक करावा लागेल फलंदाजांना. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आली आहे. गोलंदाज आपली तयारी करताना पहिल्या षटकासाठी. वैभव पाणी वगैरे घेतलेलं आहे. नक्कीच आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. बवंडर मैदानाच्या आतमध्ये थोडासा दूर राहा त्याच्यापासून. नक्कीच सामन्याला सुरुवात होत आहे आणि नक्कीच गोलंदाज वैभव आपली तयारी करताना. पॉवर प्ले नाहीये तर चांगली गोलंदाजी नक्कीच होईल ही अपेक्षा त्याच्या माध्यमातून टीमने केली आहे. त्याला अक्षयने दिवस गाजवला. आज वैभवची बारी आहे. पाहूया बारी बरी सबकी बारी. आज वैभव चांगली गोलंदाजी करतोय का पाहूया आपण. अपेक्षक तर फार आहे टीमला. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळतोय. आर्यन फुलटा चेंडू गॅप मध्ये चाललाय मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. ओ एफर्ट चांगला आहे. प्रणित होता तिथे. फिल्डिंग चांगली आहे. कम्मालीचा एफर्ट पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की चेंडू इनफिल्डच्या वरतून जाईल मात्र कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली प्रणीतच्या माध्यमातून. स्वतःला डाईव्ह केलं. चांगली सुरुवात करून दिली आहे फलंदाज आर्यनच्या माध्यमातून. त्या स्ट्रायकिंगवर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अनिल. नेक्स्ट बॉल वैभव लक्ष द्या. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. तुम्ही स्वतः आयोजक आहात या स्पर्धेचे. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा हा ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे लॉंग अपला. फिल्डिंग चांगली आहे. थ्रो चांगला आहे मात्र
चुकीच्या एंडकडे गेला. वैभवकडे जर थ्रो आला असता कदाचित रनआउटचा विकेट मिळाला असता. तर अनिल आपलं खातं ओपन करते. धावसंख्या 2 धावा. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल इथे पाहायला मिळत आहे. कालपासून सुरू झालेली ही स्पर्धा आपण पाहतोय. 1 शॉट. यस, पंचांचा इशारा येतोय की 1 शॉट. तुम्हाला धाव पूर्ण करायची असेल तर बॅट जी आहे, खेळपट्टीची जी पट्टी आहे त्याच्या पूर्ण बॅट लाईन करणं फार महत्त्वाचं. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहे तिथे. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 3 धावा. कालपासून सुरू झालेली ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय सुनीता शांताराम पाडे स्मृती चषक 2025 स्पर्धेचाच फायनलचा दिवस. ओ चांगला स्ट्रोक मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न वैभवचा, मात्र निशाणा नक्कीच चांगला नाहीये. धाव पूर्ण केली जाते. वैभवचा प्रयत्न होता की या एसट्याना उडवला जाईल, मात्र थ्रो डायरेक्टली लागला असता तर कदाचित पंचांनी देखील विचार करावा लागला असता. आय थिंक फलंदाज देखील आउट झाला असता, म्हणून वैभवने प्रयत्न केला होता तिथे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मॅचची एज घेतली होती. विकेट किपरला हाफ चान्स होती, मात्र विकेट येण्याची अपेक्षा देखील झाली होती. तर एकच धाव मिळते पुन्हा एकदा. हळूहळू 44 धावा बनवायच्या आहेत. मोठा फटका आला नाहीये पहिल्या 5 चेंडूंवर. जर आता इथून मोठा फटका नाही आला तर दबाव बनू शकतो. पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट फाइंडिंगला शतरक्षक आहे तिथे. एक सिंगल धाव. पहिल्या 6 चेंडूमध्ये धावा आलेल्या आहेत त्या म्हणजेच आपण पाहतोय 7 धावा. चला गोलंदाज फक्त या, बाकी सर्वांनी जमू नका एकत्र. जागेवर जा बाकीचे. प्रणित चला जागेवर जायचं आपण. यानंतर गावाचा जो ग्रामीणचा मुख्य संघ जो आहे, पवनपुत्र वडपे टीम खेळणार आहे. म्हणून गावच्या सरपंच साहेबांचा आदेश, गावच्या उपसरपंचा आदेश आहे की हा सामना 4 षटकांचा होऊन जाऊ द्या. नक्कीच टी शर्ट साठी ड्रेसिंग कंपल्सरी नाहीये. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीवर 7 आणि 2 धावा प्लस 9 धावा टोटल धावसंख्या धावफलकावर. विशाल गोलंदाज. लांबूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता रनआउटची संधी आहे. 22 इशारा, एक्स्ट्रा धाव येते. चांगला खेळ सध्या तरी. पुढे एकदा मोठा फटका खेळलाय. वैभव आहे आणि वैभव चुकी करणार नाहीये. विकेट मिळालाय. धावा झालेल्या आहे धावपलकावर. 10 धावा आणि आता विकेट मिळालाय, म्हणजे एक चांगली स्थिती पाहायला मिळते आहे. नक्कीच एमसीची पंच आहेत म्हणून ही माहिती नक्कीच वैभवला देत आहे. काही हरकत नाही आहे. थोडंसं हाताला इंजर्ड आहे, मात्र तरी देखील फिट आहे आपल्या संघासाठी. आज एक झेल पकडली आहे. गोलंदाज विशाल चांगली कामगिरी करताना. न्यू बॅटर जॉईन झालाय, विकी आलाय आणि विकीला आता इथून अटॅक करावा लागेल. सुरुवातीचे 2 चेंडू खऱ्या अर्थाने गोलंदाजी संघाचे राहिलेले आहेत. शॉर्ट बॉल लांबून खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेर, वाईटचा इशारा येतोय. तर धावसंख्या धावपलकावर झाली आहे ती. धावपलका आपण पाहतोय 11 धावा. न्यू बैटर विकी मजबूत काटी के बल्लेबाज है. बॉडी लैंग्वेज मजबूत है, लेकिन बढ़िया स्ट्रोक खेलने होंगे. विशाल पुन्हा एकदा स्विंगिंग चेंडू पाहायला मिळाला, मात्र धाव पूर्ण केली जाते.
22चा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या हळूहळू 12 धावा धावफलकावर. सर्वप्रथम चांगली कामगिरी राहिली, 44 धावांचा टार्गेट ठेवला आणि त्यानंतरची कमालीची गोलंदाजी वैभवने केली आणि आता वैभवच्या पावलावर पाऊल ठेवताना गोलंदाज विशाल देखील चांगली कामगिरी करतोय. शॉर्ट बॉल मात्र चेंडू हवेमध्ये, शतरक्षक आहे तिथे, चुकी होणार नाहीये. इथे विकेट मिळतोय, बॅटर आउट. बॅकअपला कैलास देखील आला होता, मात्र एक सिंगल धाव आली आहे. हा मॅच जेव्हा जिंकेल ना वडपी टीम, तर ड्रेसिंग मला तर वाटतं की पूर्ण कंप्लीट होईल पुढच्या मॅचला. कारण की पॅन अँड डीचा जर विचार केला तर आज खांडपे टीमला आणि धामणगाव यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये धामणगावला पॅन अँड डी लागली होती. गोलंदाजीसाठी गोलंदाज विशाल, कम्मालीची गोलंदाजी आहे. फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये. त्याच्यावर आलेली एक धाव, कैलास फिल्डर पोहोचला गेला तिथे. तर षटक समाप्त, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहे. धावफलकावर 14, येणारे 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. काल 28 धावा बनताना बघितल्या मानकुलीच्या मैदानावर रात्रीच्या क्रिकेटमध्ये. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. आणि आता प्रणीतच्या चेहऱ्यावर स्मित ते स्माईल आहे आणि तो षटक घेऊन तिसरा तयारीमध्ये आहे. आज डाईव्ह चांगली केली होती, कलाबाजी चांगली होती, आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. फलंदाज सज्ज होत आहे. सुरुवात केली आहे, इथे आपण पाहतोय नो बॉलने बीमर चेंडू टाकला होता आणि त्याच्यावर आता नो +1, 2 धावा मिळत आहेत. 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 16 धावा. अजूनही आता 28 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडूमध्ये. क्रिकेट आहे मित्रांनो, नेहमी आपण बघितलेले आहेत. या क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतो. वेलकम सतीश वागचौरे. ओ मोठा फटका खेळलाय, वैभव चेंडू खाली आहे आणि अजून एक आपण पाहतो की झेल पकडले, मात्र फ्रीड होता. फ्रीडचा फायदा नक्कीच मात्र स्ट्रोक मध्ये जनरेट करता आली नाही. पॉवर कमी पडली आणि वैभवला माहितीच होता हा फ्रीड आहे. वैभवने लगेच थ्रो केला होता की दुसरी धाव पूर्ण करतायत, मात्र पूर्ण केली गेली आहे. ओ सन्मान दिलाय यॉर्कर चेंडूला आणि प्रणित तिथे चेंडू खाली आपण पाहतोय. काही खेळाडू असे असतात गावामध्ये, जेव्हा जास्त संघ झाले ना मग त्यांना प्रॅक्टिसला देखील टाइम नसतो, मग तो संघामध्ये 11च्या लिस्टमध्ये देखील नसतो, मात्र त्या खेळाडू देखील खेळायला कधी कधी मिळत असतो. असे खेळाडू आम्ही भरपूर बघितलेले आहेत. जेव्हा प्रीमियर लीग होते, गावाची एकता, गावाचा मान सन्मान जेव्हा प्रीमियर लीग होते तेव्हा तसे खेळाडू पाहायला मिळतात. पुन्हा एकदा ऑन साईडला शतरक्षक आहे तिथे, एक सिंगल धाव आली आहे आणि आता पूर्णपणे मॅचवर मजबूत पकड निर्माण. आणि आता असंच म्हणू शकता की इथून कोणीही आता वडपे टीम संघाला हरू शकणार नाही. जर प्रणयच्या मनामध्ये आला तर या धावा 3 चेंडूमध्ये देखील तो देऊ शकतो. आज एक्स्ट्रा बिर्याणी मागवली, त्याच्यासाठी त्याने चांगली स्कोरिंग केली आहे पहिल्या मॅचमध्ये. पुढचा चेंडू ओ वेगाने टाकलाय आणि मात्र त्याहून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सूरज होता तिथे. सूरज देखील कंटाळतो कधी कधी, 3 षटक 4 षटक असले किंवा मैदानामध्ये फिल्डिंग करावी लागते, नुसती बॅटिंग त्याला हवे असते. चला 2 चेंडू 24 धावा. वेलकम गोरख शेलार, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अजून एक डॉट चेंडू, पडघ्यावरून आलेला संघ आता पुन्हा एकदा घरी जाण्याच्या तयारीमध्ये, कारण की चेंडू फक्त आणि फक्त एकच राहिले. 24 धावा तब्बल बनवायचे आहेत. जाता जाता क्रिकेट रसिकांचं मनोरंजन षटकाराने होईल का? कम्मालीचा हा गोलंदाज प्रणित
शेवटचा चेंडू देखील डॉट आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे ब्ल्यू स्टार वडपे टीम संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम ब्ल्यू स्टार वडपे. हडलक टीम जय श्रीराम पडका. या मॅचचा मान ऑफ द मॅच आपण नक्कीच देणार आहोत. कोण खेळाडू आहे ते आपण नक्कीच पाहणार आहोत. या मॅचचा मान ऑफ द मॅच आहे ज्याने धावा बनवल्या आपल्या संघासाठी. 11 आणि 4 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट घेतला. खेळाडूचं नाव आहे विशाल. इज अ मॅन ऑफ द मॅच. विशाल आपण यायचं व्यासपीठावर. अभिनंदन ब्ल्यू स्टार वडपे. वैभव खुश आहे, सर्व टीम खुश आहे. चला या विशाल, आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल या व्यासपीठावरून. 11 धावा 2 विकेट. सन्माननीय प्रतीक भुईर यांच्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल.